म्हणून या संघ खोटा त्याचा धन सोपा आहे का? तुका म्हणे धन धनासाठी जाते प्राण, धनासाठी प्राण जाते म्हणून धन संपत्तीची मला देवाने सांगितलं मला त्याची गरजही नाही आणि आशाही दाखवू नको संपत्तीची, पण त्याची गरज नाही. मग देवाने सांगितलं काय पाहिजे हे तर माग. त्यांनी सांगितलं संत संग देई सदा. तुला जर द्यायचं संत म्हणजे संताची संगत दे. का संताची संगत दे? शास्त्र सांगते संताचे संगती मनोमार्ग गती आळवावा श्रीपती येणे पंथ. संत फार महत्वाचे आहे. संताचा जर विषय आपण पाहिला दुर्लभ आहे. संत भेटणं हे दुर्लभ आहे. त्याच्यात सत्संग भेटणं त्याच्यापेक्षा दुर्लभ, किंवा त्याला ओळखून घेणं त्याच्या सत्संग घडणं हा दुर्लभ विषय आहे. हा पूर्वी जन्मामुळे नाही. पूर्वी जन्माचा खूप पुण्याचा साठा असल्याशिवाय संताची संगत नाही लाभत, सहजासहजी नाही लाभत. कारण शास्त्र सांगते एक वेळा देव भेटून जाईल पण संत भेटणार नाही. देव भेटून जाईल एखाद्या ठिकाणी गेल्यावर देव सहज भेटून जाईल, संत भेटणार नाही. तुकडोजी महाराज सतसंग जरी क्षण एक मिळे जीव पावन होईल. म्हणून सतसंग फार महत्वाचे आहे, संताचे संग. आणि त्यावेळेस एक उदाहरण सांगतो नंतर आपण. एक वेळा नारद मुनी गेले, कदाचित तुम्ही ऐकलेलं असेल तरी पुन्हा ऐका. नारद मुनी विष्णू परमात्मा जवळ गेले. विष्णू परमात्मा जवळ गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं का हो सर्वे सतसंग सतसंगच म्हणते, देवाचा संघ कुणीच नाही म्हणत. त्याच्या सतसंगाचं काय महत्व आहे? ते म्हणे सतसंगाचं महत्व मला नाही सांगता येणार, पण इथून जा त्या ठिकाणी एक सरडा आहे, त्या सरडाने विचार म्हणजे सतसंगाचं काय महत्व आहे. आणि त्या ठिकाणी नारद मुनी गेले. नारद मुनी गेल्याच्या नंतर नारद मुनीने सांगितलं, सरडाजवळ जाऊन उभे राहिले. सरडाने विचारलं का रे सतसंग म्हणजे काय आहे आणि काय होते सतसंगानं? त्या सरडा नारद मुनीकडे पाहिलं, खालीवर झाला आणि लगेच प्राण सोडून दिला. आणि प्राण सोडल्याबरोबर नारद मुनी पुन्हा परत आले. उत्तर भेटलं नाही. देवाकडे आले आणि देवाला सांगितलं, देवा तुम्ही सांगितलं होतं सरड्याजवळ जा, तिथे गेलो तिथं काही भेटलं नाही उत्तर, मेला ते सरडा. बरं ठीक आहे, काही हरकत नाही, त्या झाडावर पोपट आहे, पोपटाजवळ जा. काही दिवसांनी पोपटाजवळ गेले. पोपटाला विचारलं का रे पोपट सतसंगाचं काय महत्व आहे? पोपटानं पुन्हा पाहिलं नारद मुनीकडे आणि पोपटानं सुद्धा प्राण सोडला. नारद मुनी म्हणे आपण कोण्या व्यक्तिपात याच्यावर नक्षत्रावर यथा योगावर का काय आपण